भारतीय जनता पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांनी अपक्ष फॉर्म भरले होते, सर्वच उमेदवारांनी आज अपक्ष जे काही आपले भाजपाचे जे कार्यकर्ते होते त्यांनी अकोल्यामध्ये फॉर्म वापस घेतलेले आहे. फार काही कार्यकर्ते त्या ठिकाणी निवडणूक लढत नाही आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही सर्व परिवार म्हणून सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली, सर्वांनीच आपली उमेदवारी वापस घेतली. विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात तक्रार करण्यात आली असं अहवाल देखील पाहिलं. तक्रार करणाऱ्याचं काम तक्रार करणं आहे. चौकशी होईल. चौकशीअंती जे काही राज्य निवडणूक आयोग चौकशीअंती निर्णय करेल तो राज्य निवडणूक आयोग करेल. संजय राऊतांनी म्हटलं आहे की उमेदवारांना धमकावून. संजय राऊताला सकाळी बोलण्याची सवय लागली आहे, त्यामुळे ते बोलत असतात. ते म्हणतात की फक्त भाजपचेच उमेदवार बिनविरोध अविरोध कसे काय निवडून येतात. भारतीय जनता पक्षावर जनतेचा विश्वास आहे, मतदाराचा विश्वास आहे. जनमत भाजपाच्या आणि महायुतीच्या बाजूने आहे आणि त्यामुळं साधारण नागरिकाला असं वाटतं की बाबा भाजपच्या कार्यकर्त्याला मत दिलं, भाजपचा उमेदवार अनुपून निवडून आला तर पुढचे 5 वर्ष डबल इंजिन सरकार, महाराष्ट्राचं सरकार, देशाचं सरकार हेच विकास करू शकतं. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बिनविरोध होत आहे. अपेक्षा जनतेला आहे की हा कार्यकर्ता निवडून आल्यावर विकास करेल, देवेंद्रजीच्या सरकारकडनं, मोदीच्या सरकारकडनं विकासाचं जे काही मॉडेल आम्ही तयार केलं त्यावर काम करेल. म्हणून लोक आमच्या बाजूने आहे. लोक विड्रॉ करतायत, भाजपाला समर्थन देत आहे, अनपोज करतायत. हे काही दमदाटीनं होत नाही. आजकाल दमदाटी चालत नाही आणि त्यामुळे हे सर्व हृदयातून मनातून केलेली ही कृती आहे आणि त्यातून मग आम्ही अनपोज निवडून येतो आहे. मला वाटतं मी तिथल्या जनतेचं, तिथल्या उमेदवाराचं, ज्या उमेदवाराला अनपोज करण्याकरता ज्यांनी मदत केली त्या सर्वांचा आभार मानतो. कार्यक्रमाला मला पूर्ण दौरा माहिती नाही, पण मोदीजी कार्यक्रमाला कुठल्या तरी येणार आहे असा त्या ठिकाणी दौरा आहे. पण मला असं वाटतं की अजून त्याचा डिटेल यायचा आहे. मला वाटतं की मोदीजी वगैरे या प्रचाराच्या याच्यात येतील का अजून मी त्या ठिकाणी मला बघावं लागेल. भाजपाचा कार्यकर्ता असा संस्कारमय आहे. भाजपाचा कार्यकर्ता संस्कारमय आहे. तो देव देश धर्माकरता काम करणारा आहे आणि संस्कारमय कार्यकर्ता हा कधी अपक्ष लढण्याची भूमिका ठेवत नाही, इंडिपेंडंट लढण्याची भूमिका ठेवत नाही. जिथे पक्ष आला तिथे समर्पणाची भावना ठेवतो आणि म्हणून समर्पित कार्यकर्ता कधीही बंडखोरी करत नाही. समर्पित कार्यकर्ता हा पक्षाचा आदेश ऐकतो आणि पुढे जातो. मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आदर्श कार्यकर्ता आहे, ज्यांच्यामुळं आज हा पक्ष इतक्या उंचीवर पोहोचला आहे. हृदयातून मनातून केलेली कृती आहे, त्यातून आम्ही अनोखून निवडून येतो आहे. मला वाटतं मी तिथल्या जनतेचं, तिथल्या उमेदवाराचं, ज्या उमेदवाराला अनोखून करण्याकरता ज्यांनी मदत केली त्या सर्वांचा आभार मानतो. साहेब, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येणार आहेत मुंबईत प्रचाराला. आपल्याला कोणी सांगितलं नाही? चर्चा काही लोक कार्यक्रमाला पंतप्रधान मला पूर्ण दौरा माहिती नाही, पण मोदीजी कार्यक्रमाला कुठल्या तरी येणार आहे असा त्या ठिकाणी दौरा आहे. पण मला असं वाटतं की अजून त्याचा डिटेल यायचा आहे. मला वाटतं की मोदीजी वगैरे या प्रचाराच्या याच्यात येतील अजून त्या ठिकाणी मला बघावं लागेल. सर, अमरावती आणि अकोल्यामध्ये हिंदुत्ववादी संघटना आणि काही निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललेलं आहे, त्यामुळे ते प्रोटेस्ट करत आहेत. कसं संबोधणार हे प्रोटेस्ट? काय हे उमेदवारी डावलली काही हिंदुत्ववादी उमेदवाराची, ते प्रोटेस्ट करतायत होते अमरावतीमध्ये, अकोल्यामध्ये काही निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी आहे. त्याची नाराजी दूर करतो. त्याची नाराजी दूर करणे आमचं काम आहे. ती नाराजी दूर करतो. यासोबत कोणती जादूची छेडी आहे की नाराजी लवकर दूर होऊन जाते. भाजपाचा कार्यकर्ता असा संस्कारमय आहे. भाजपाचा कार्यकर्ता संस्कारमय आहे. तो देव देश धर्माकरता काम करणार आहे आणि संस्कारमय कार्यकर्ता हा कधी अपक्ष लढण्याची भूमिका ठेवत नाही, इंडिपेंडंट लढण्याची भूमिका ठेवत नाही. जिथे पक्ष आला तिथे समर्पणाची भावना ठेवतो आणि म्हणून समर्पित कार्यकर्ता कधीही बंडखोरी करत नाही. समर्पित कार्यकर्ता हा पक्षाचा आदेश ऐकतो आणि पुढे जातो. मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आदर्श कार्यकर्ता आहे, ज्यांच्यामुळं आज हा पक्ष इतक्या उंचीवर पोहोचला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.